7 डिसेंबर 2022ला कृष्णा कोयना काठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आपण सगळे मुठभर मंडळी गेलो आणि त्या ठिकाणी 3 दिवस आपण सगळ्यांनी मुक्काम केला आणि त्या ठिकाणी आपण ही शपथ घेतली, हा निर्धार केला ही संस्था कोणाची आहे, दादामाईंची आहे. आणि मग आपण त्या ठिकाणी निर्धार केला की ही संस्था आपलं काहीतरी देणं लागतं आणि माईंनी माझ्या शरीरावरून जो आशीर्वादाची थाप दिलेली ती प्रेरणा आणि तो संकेत मला काही परमेश्वरांनी माझ्या दादांनी दिलेला असावा आणि त्याच ठिकाणी आपण निर्धार केला, शपथ घेतली, आपण ही संस्था मूळ संस्थापकांच्या घरात द्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपण दादामाई विचार मंचाची स्थापना केली, प्लॅटफॉर्म केला आणि 100-125 कार्यकर्ते आपण दादामाई विचार मंच म्हणून त्यामध्ये सहभागी झालो आणि आपण त्या ठिकाणी निर्धार केला, करो या मरो, आता मात्र संस्था जगताप कुटुंबियांच्या घरात द्यायची. ठेवलेलं आहे, नशीबवान आहे, माझी पत्नी आणि माझी मुलं मला सांभाळून घेतात, त्यांच्यामुळे मला हे काम करता आलं असं मी समजतो. सर 2016-2019 हा जो 6 वर्षाचा कालखंड आहे, 16 ते 19 आणि 19 ते 23 एवढा संघर्ष करत असताना, एवढा संस्थेतील कर्मचाऱ्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहत असताना तिथं तुम्हाला पराभव पत्करावा लागला? अतुलजी अतिशय चांगला प्रश्न विचारला. आपणास ज्ञात आहे, अगदी तुम्ही असाल, आपण सगळेच, म्हणजे मी तुमच्यापेक्षा ज्युनियर आणि तुम्ही जी सगळी मंडळी आहेत, तुम्ही असाल, रगावन सर असतील, नागेरकर असतील, शिवाजी गोरे असतील, बेळगे असतील, अशोक गोसावी असतील, अनेक आपले सहकारी आवारी सर असतील, ही सगळी लोक माझ्यापेक्षा सिनियर, परंतु तुम्ही मला माझ्यात लढ. आता खरं सांगतो, संस्थेत राजकारण जसं लोकशाही आज सगळं पक्षीय राजकारण आहे तसं राजकारण, परंतु मी नवीन आणि अतिशय सरळ मार्गी. राजकारण म्हणजे काय असतं, कुरघोड्या कशा करायच्या असतात, काड्या काय करायच्या असतात हे आमच्या रक्तातच नाही, खरंच रक्तात. मी अतिशय तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातून येतो आणि सरळ चालणारं माझं कुटुंब आहे. आजोबांपासून तो कुटुंबात संस्काराचा वास आहे, त्यामुळे अगदी निर्भयपणे सडेतोड जे आहे ते खरं बोलायचं आणि उशिरा कळलं राजकारणात खरं बोलायचं नसतं, ती माझी चूक झाली. म्हणजे आणि हेही लक्षात आलेलं होतं की माझ्या मागे तरुणांचं मजबूत संघटन होतं आणि एक शक्ती निर्माण झाली आणि स्वकीयांना मी स्पर्धक निर्माण झालो. ताकद आपली असायची आणि आपल्यातलेच मुठभर त्याचा फायदा घेतो. मी तुम्हाला एक तुम्हाला मी आठवण करून देईन. 2011च्या निवडणुकीला माझ्यासह तुम्ही प्रचंड वेगाने आपण पळालो आणि त्यानंतर काय अनुभव आला आता मी सांगण्यात काय माहिती, तुम्हाला स्वतःला अनुभव आहे, बरोबर. काय व्हायचं आतुली, ज्या लोकांमध्ये आपण पॅनलमध्ये उभं राहायचो तीच लोक अंतर्गत बांडाळी करून माझा पराभव घडून आणायचे. ही वस्तू जाणीवपूर्वक 2 गट होते लोकशाहीमध्ये, एक समोरचा होता तो त्यांच्याच ग्रुपचं काम करणार, पण आपल्यातलाच एक ग्रुप अंतर्गत मला छुपा विरोध करायचा आणि मला मतदानाला टाळलं जायचं. पहिला पराभव माझा पतपेढीला घडून आणला, मला उभाच राहायचं नव्हतं, बळजबरीने मला उभं केलं, तो पराभव माझ्या 7 मतांनी घडून आणला. नंतर दुसऱ्या एका इलेक्शनला तुमचा सगळ्यांचा आग्रह होता की मी जनरल सेक्रेटरी असलं पाहिजे. तुम्ही सन्माननीय भोस सरांना सांगितलं होतं सगळ्यांनीच की आता तुमच्यानंतर, आणि भोस सरांनीच त्यांच्यानंतरचं नेतृत्व माझ्याकडे सोपवलेलं होतं, तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहे. पण ते घडलं म्हणजे 2 पराभव घडून आणले, ते अतिशय कमी मताने मी पडलो आणि मग त्याचा सगळा अभ्यास नाही तुम्हाला शल्य मला आजही आठवतंय. तुम्ही सगळी लोक निवडणुकीचा निकाल लागला की अंधारात रडत असायच्यात, त्या आठवणी माझ्यासाठी अतिशय क्लेशदायक आहेत. आणि मग आपण त्याच्यावर स्टडी केला, असं का होतंय, त्याची सगळी पुरावे आपल्याला सापडली की काय होते. आणि म्हणूनच जंगले सर असतील वंदनीय, लालासाहेब भुजबळ सर असतील, हिरवे सर असतील, जगदाळे सर असतील, गायकवाड बीवी असतील, तुम्ही सगळीच मंडळी आपण जाणीवपूर्वक माझ्याकडे एक मिटिंग केली
की तुम्ही या प्रवाहात असलं पाहिजे. मी तर खरा निर्णय घेतला होता, अनेक लोकांना मदत केली, आपला पराभव काय होतोय. परंतु तुम्ही मला सांगितलं की तुमची गरज आहे, तुम्हाला लढावं लागेल. आणि म्हणून आपण 7 डिसेंबर 2022ला कृष्णा कोयना काठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आपण सगळे मुठभर मंडळी गेलो आणि त्या ठिकाणी 3 दिवस आपण सगळ्यांनी मुक्काम केला. आणि त्या ठिकाणी आपण ही शपथ घेतली, हा निर्धार केला की ही संस्था कोणाची आहे, दादामाईंची आहे. आणि आपल्या अंदाजे जवळजवळ 10 वर्ष सर्वांच्या नोकऱ्या आल्या आणि आपल्यामध्ये एक मोठा फोर्स आहे 100-125 लोकांचा की ते अजूनही 15-20 वर्ष सेवेत आहेत. आणि मग आपण त्या ठिकाणी निर्धार केला की ही संस्था आपलं काहीतरी देणं लागतं. आणि माईंनी माझ्या शरीरावरून जो आशीर्वादाची थाप दिलेली ती प्रेरणा आणि तो संकेत मला काही परमेश्वरांनी माझ्या दादांनी दिलेला असावा. आणि त्याच ठिकाणी आपण निर्धार केला, शपथ घेतली, आपण ही संस्था मूळ संस्थापकांच्या घरात द्यायची आहे. आणि त्या ठिकाणी आपण दादामाई विचार मंचाची स्थापना केली, प्लॅटफॉर्म केला आणि 100-125 कार्यकर्ते आपण दादामाई विचार मंच म्हणून त्यामध्ये सहभागी झालो. आणि आपण त्या ठिकाणी निर्धार केला, करो या मरो, आता मात्र संस्था जगताप कुटुंबियांच्या घरात द्यायची. आणि नुकतेच त्यांचे मोठे सुपुत्र प्राचार्य जयप्रकाशजी जगताप साहेब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले होते. भारत सरकारने, राज्य सरकारने त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिलेला होता आणि त्यांच्याकडे आपण जायचं ठरवलं. आणि यामध्ये गायकवाड बाळासाहेब म्हणजे बीवी आपण त्यांना म्हणतो, मी स्वतः, बेळगे सर, प्राध्यापक शिवाजी गोरे, राजू रगावन सर, संभाजी नाजिरकर सर, अतुल क्षीरसागर सर आणि अशोक गोसावी सर, हे आपण मुठभर मंडळी घाबरत आपण जगताप कुटुंबियांकडे गेलो. त्यांना कन्व्हिन्स केलं, संस्थेतली विदारक परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि दादामाईंनी त्यांना संकेत दिला. सुरुवातीला ते नाही म्हणाले, आमच्या आईवडिलांचे एवढे हाल केले तर पुन्हा जनता शिक्षण संस्थेत येण्याची अजिबात आमची मानसिकता नाही. परंतु आपली तळमळ आणि आपण गेलो कुठे, कृष्णा कोयना त्या पवित्र संगमावरती, तिथे निर्धार केला. आणि नवरात्रीच्या 5व्या माळीला आपण जगताप साहेबांच्या घरी गेलो आणि नवरात्र संपण्यापूर्वी त्यांचा आपल्याला होकार आला. परंतु ही बाब आपण मुठभर मंडळीतच ठेवली, कमालीची गोपनीयता ठेवली आणि पुढे निवडणुका होणार होत्या त्या दिशेने आपण कामकाज केलं, संघटन केलं आणि दादामाई विचार मंचाची एक सशक्त, सक्षम, सच्च्या कार्यकर्त्यांची एक टीम उभी केली. आणि आपल्याला आणखी त्याची भक्कम साथ जेंगले सर, जगदाळे सर, लालासाहेब भुजबळ सर, रासकर सर, माजी प्राचार्य हिरवे सर, डी.व्ही. जगताप असतील, रेवगे सर असतील आणि असे असंख्य सेवानिवृत्त झालेले आजी माजी प्राचार्य काटकर मॅडम असतील, उपाध्ये मॅडम असतील, असंख्य लोक आपल्याला सपोर्ट केला. आणि एक मजबूत संघटन आपण दादामाईंच्या माध्यमातून ते केलं. आणि हे दादामाई विचार मंचाची स्थापना करताना याचं कुठलंही राजकारण करायचं नाही. जनता शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांचा विकास, संस्थेचा विकास, गुणवत्ता वाढविणे, आपला खालेला दर्जा वाढवणे आणि जगताप कुटुंबीय एक जगताप कुटुंबीय त्या विचारधारेशी दादामाईंच्या एकनिष्ठ राहायचं हे ठरवलं. आणि ते इतकं गोपनीय ठेवलं आपण. आणि एक दिवस पुढे काय घडलं ते तुम्हाला माहितीच. पण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये यश खेचून आणणं हे सहज आणि सोपं नव्हतं. कारण का 2016 ते 2023चा जो कालखंड असेल तिथे दादागिरी, मक्तेदारी, दबावगट असे अनेक तंत्र वापरले जायचे. त्यामुळं संस्थेमध्ये कार्यरत असणारा प्रत्येक घटक हा कातडी बचाव झाल्यासारखा व्हायचा की नको आपणाला यामध्ये. मग अशी बिकट परिस्थिती असताना एवढं यश खेचून कसं आणलं? याचं कारण दादामाईंचा आशीर्वाद, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, तुमच्यासारख्या असंख्य मोठ्या बंधू भगिनींचा पाठबळ आणि आशीर्वाद, माझ्यानंतर ज्युनियर असणाऱ्या बंधू भगिनींचं प्रचंड पाठबळ हे होतंच. मी तुम्हाला आठवण करून देतो, अतुलजी 2 पराभव माझे झाले. किती मताधिक्याने काय? किरकोळ 1-2-3 मतं. म्हणजे विरोधी एक ग्रुप होता, विरोधी म्हणू नये आपण, पण आता ते राजकारणात विरोधी एक बाजू
प्लस आपल्यातले, म्हणजे असं आपण अनुमान केलं की सगळे विरुद्ध जावळेचं अशाच लढाया झाल्या. आणि असं असतानाही आपण बोटावर मोजण्याच्या मतांनी, निसटत्या मतांनी आपला पराभव झाला. आणि मग तुम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आला, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही झालं, राघवन सर झालं, बिवी झालं, गोसावी झालं, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, गोळा बेरीज केली. सुधीर बैलटचा आवर्जून घ्यावा लागेल, काही त्यात लोक, रानवडे साहेब, चोंदेर साहेब असतील, सगळी मंडळी, पण ही सगळी जुळणी अंधारात केली. आणि याला आणखी एक तत्कालीन कारण घडलं. अशोक गोसावी जे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्याचबरोबर आपण गेली 25-22 वर्ष जे काही काम केले, आपल्यातलं संघटन कौशल्य कदाचित पाहिलं असेल लोकांनी, धाडस, काम करण्याची पद्धती, आणि सत्तेवर नसतानाही जी काही कामं करून दाखवली आव्हानात्मक, जे सत्ताधारी आहेत ज्यांना जे जमत नाही ते आपण विनामूल्य कामं करून दाखवले. आणि म्हणून एकंदरीत संस्थेमध्ये जी अतिशय अराजकता पसरली होती, आणि कोणीतरी आता यांना थोपावणारा असला पाहिजे, आणि लोकांनी तो कदाचित माझ्या रूपाने पाहिलेला असावा, आणि आपण तर लढतच होतो. आणि मग ही सगळी गोळाबेरीज अंधारात गोपनीय केली. म्हणजे जर मी अतुल क्षीरसागरांना आपल्याला या भूमिकेत यायचं सांगत असेल, आणि तुम्ही हो म्हटल्यानंतर जेव्हा मी राघवन सरांकडे जात असेल तेव्हा तुमचं माझं काय जुळलं हे मी त्यांना सांगत नसायचो. आणि जेव्हा राघवन सरांकडनं मी गोसावी सरांकडे जात असेल तेव्हा काही कोणाचं काय चाललंय, कोणाचाच कुणाला थांगपत्ता लागू दिला नाही शेवटपर्यंत. गणिमिका गोपनीय ठेवलं, म्हणजे गणिमिका माधुरी होती, गोळाबेरीज केली होती. नाही, प्रस्थापिताचा जो अश्वमेघाची घोडदौड होती ते रोखलं, हे एका दृष्टीने खूप चांगलं झालं. नाहीतर काय, संस्थेची जी होणारी अधोगती एकदम पूर्णपणे गेली असती. पण ही अधोगती झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं दादामाई विचार मंचाच्या माध्यमातून जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न म्हणजे दादांची संस्था दादांच्या कुटुंबियाकडे सुपूर्त करायची. संस्थेतल्या अनेकांना ते रुचलं नाही आहे, पटलं नाही आहे की नाही हे असं कसं होऊ शकतं, पण ते तुम्ही करून दाखवलं. निश्चितपणे आज दादामाईंना वाटत असेल की मी जे स्वप्न पाहिलं होतं माझ्या संस्थेचं, हे आजची पोरं पूर्ण करतायत. परंतु आजही जर संस्थेचं वातावरण पाहिलं, तुम्ही मानत नाही आहे, विरोधक नाही म्हणता नेहमी, अनेक ठिकाणी भाषणातनं तुम्ही सांगता, पण विरोधाला विरोध करायचं म्हणून काही विरोध करतात का? अतुलजी, ही निवडणूक कशी झाली? ही निवडणूक झाली ना, ही निवडणूक लावून घ्यावी लागली. मी स्वतः, रमेश कारले जे आता उपाध्यक्ष आहेत, आपले दादामाई विचार मंचाचे सचिव राजीव राघवंत असतील, मंचाचे प्रमुख बी.व्ही. गायकवाड असतील, आम्हाला निवडणूक लावण्यासाठी न्यायालयात जावं लागलं आणि लाखो रुपये खर्च लावले. आणि ती 6 महिने उशीर झाला. निवडणूक घ्यायचीच नव्हती. प्रस्थापितांना वाटलं तर आम्हाला कोणी नमोहरण करायला राहिलंच नाही, कारण सगळं गिळंकृत केलेलं होतं. कोण होतं विरोध करायला? मला एक प्रश्न प्रामाणिकपणे तुम्हाला विचारला, जर आपण मूठभर लोक या संघर्षामध्ये टिकून राहिलो नसतो आणि आपण लढाई लढलो नसतो, काही निवडणूक काही झाली नसती ना, तुम्हाला परिवर्तन हे दिसलं नसतं. म्हणजे निवडणूक लावून घ्यायला लागली. आणि आता तुम्ही जे म्हणता, ह्या 10-15 वर्षामध्ये संस्थेचा विकास पूर्ण ठप्प, कुठे वीट लागली गेली नसेल कदाचित, किंवा लागली असेल, परंतु जो विकास व्हायला पाहिजे होता, विद्यार्थ्यांचा दर्जा घसरला, संस्था पूर्ण रसातळाला चालली होती. अतुलजी, या संस्थेचं लेखापरीक्षण झालं नाही, कोट्यावधीचा दंड केला, तरी हे संचालक मागचं मंडळ काय करत होतं? अनेक मुख्याध्यापकांचे प्रश्न, सेवाज्येष्ठतेचे प्रश्न, न्यायालयीन प्रकरणं, कुणाचा कुणामध्ये समन्वय राहिला नव्हता. आणि अशा वातावरणात संस्थेला बाहेर काढणार कोणीतरी चांगलं काम करणारा माणूस असावा. आणि म्हणून सभासदांनी माझा संघर्ष पाहून, माझा प्रामाणिकपणा पाहून, हा गरिमी काव्याने आपण जो एकत्रित येऊन डाव खेळलो, दादामाई विचार मंचाच्या माध्यमाचं सगळ्यात महत्त्वाचं ध्रुवीकरण म्हणजे आपण सर्वसमावेशक भूमिका घेतली. आपल्यावर अनेक प्रकारचे जातीपातीचे, प्रांतवादाचे आरोप झाले गेले, परंतु या संस्थेतील मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं काम केलं. या पॅनलमध्ये संस्थापकांचे चिरंजीव सन्माननीय माजी प्राचार्य जयप्रकाशजी जगताप साहेब यांना आणले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही आपण निवडणूक लढवली. त्यामुळे दुग्ध शर्करा योग जुळून आला आणि म्हणून हे परिवर्तन झालं. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, विरोधक. आजही अतुलजी, मी कुणालाही विरोधक मानत नाही आणि माझं कोणी विरोधक पण नाही.
आता कोणालाच वाटत नव्हतं जनरल सेक्रेटरी सारख्या इतक्या महत्वाच्या पदावर जावळे सर निवडून येतील असं स्वप्नातही वाटलं नव्हते. निवडणुकीचा ट्रेंडही लोक तसंच म्हणायचे, जावळे सरांच्या ग्रुपच्या 9 जागा येतील पण जनरल सेक्रेटरी म्हणून जावळे सर हे कदाचित पराभूत होतील. हाच अनेक लोकांचा भ्रम होता आणि तो मतदारांनी, संस्थेतील मायबाप जनतेने तो भ्रम निराश केलेला आहे. पहिल्यांदा असं घडलं, मताधिकारी सगळी सीट आलीच आली परंतु जनरल सेक्रेटरीचं सीट हे प्रचंड मताधिक्याने, म्हणजे जयप्रकाशजी जगताप अध्यक्ष त्यांच्यानंतर जनरल सेक्रेटरी पद हे इतक्या मताधिक्याने आलं. आत्तापर्यंतच्या जनरल सेक्रेटरी निवडणुकीमध्ये 9 ते 10 एवढ्याच डिस्टन्सनी सीट निवडून आलेली होती. आता विरोधक, आता काही लोकांना वैयक्तिगत द्वेष असेल, तिरस्कार असेल, तो असू शकतो पण मी काही कोणाला विरोधक मानत नाही. काम ही आपली ओळख आहे. दादामाई विचार मंचची सगळ्या समर्थकांचा एक ओझं आहे माझ्यावरती आणि दादामाईंचे विचार आणि जगताप घराणं दातृत्व आणि आपल्या कुटुंबाचे संस्कार, त्यामुळे आपल्याला हे अवघड वाटत नाही. ज्यांना विरोध करायचा आहे ते काय विरोध करतायत, त्यांना सत्ता हवी आहे, त्यांना सत्ता हवी आहे. त्यामुळे त्यांना सत्ता मिळवण्यासाठी व्यक्तिगत द्वेषापोटी ते विरोध करतात, एवढंच माझं म्हणणं. मग त्या विरोधकांकडे तुम्ही कशा दृष्टीने बघता? मी त्यांना माझी माणसं म्हणून पाहतो. अच्छा, एक कुटुंब. आज एका ग्रुपचा सेक्रेटरी नाही आम्ही, आज संबंध जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी या नात्याने, पालक या नात्याने आपल्या कुटुंबात आपली मुलं रागवतात, भांडतात, रुसतात, तसा प्रकार आहे. मोठ्यापणाने उदार अंतःकरणातनं आपण माफ करायचं, कारण आपण दादामाईंच्या विचारांचे वारस आहोत. तोच वारसा वसा पुढे चालू ठेवणार. सर, आज 1 वर्ष पूर्ण होतं. यस. जनरल सेक्रेटरी हे जनता शिक्षण संस्थेतलं सर्वोच्च पद आहे. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये पाठीमागे वळून बघताना काय भावना आहेत तुमच्या? आज खरं जर पाहिला तुझी तर मला दादामाईंचा संस्थेतून झालेलं अधपतन, पायउतार खूप वाईट वाटतं. संघर्ष काय असतो त्यांनी केला. दादांबरोबर लढणारी जी जुनी लोक होते त्यांनाही संघर्ष करावा लागला आणि तोच संघर्ष या संस्थेत माझ्याही वाट्याला लागला आणि संघर्षातून ऊर्जा मिळत जाते. जेव्हा आपण 7 डिसेंबरला 3 डिसेंबरला आपण निवडून आलो आणि 7 डिसेंबरला आपण संस्थेच्या कारभाराची धुरा हातात घेतली. संस्थेचे सगळे शाखांचे अकाउंट बंद होते. शासन दरबार संस्थेची पद पूर्ण संपलेली होती. अनेक शाखांचे पगार थांबलेले असत होते आणि अतिशय मक्तेदारी आणि मालकी सिद्ध केलेली काही मूठभर माणसं त्यांनी ही संस्था गिळून, असं विदारक अतिशय आव्हानं होती. आणि मुळात तारुण्यातला माझा आक्रमकपणा, संघर्ष, जोश लोकांनी पाहिलेला होता. त्यामुळं काही लोकांना असं वाटलं की आता हा खूप आक्रमक आहे, हाही खूप आरेरावी करील, पण भल्या भल्यांचा अंदाज आपण तो भ्रम ठरवला. त्याचं कारण आपण मुळात संस्कारक्षम माणसं आहोत. ही सगळी आव्हानं असताना एक संघ 10ची 10 जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडून आलो. आपल्या गव्हर्निंगमध्ये एक महिला आहे, एक नारी शक्ती आहे, महिलांचं प्रतिनिधित्व करतात. सगळ्यात आनंदाची बाजू म्हणजे एक संघ, एक जीव आणि जीवाभावाची माणसं, जीवाला जीव देणारी 10 एक संघ आहे. ही एक जमेची बाजू आणि तुम्ही काम पाहिलेलं आहे. आमची ओळख म्हणजे काम, काम नसलं की आम्ही वेडे होतो. म्हणजे काय करायचा हा प्रश्न होतो. मी खूप समाधानी आज 1 वर्ष उद्या आपल्याला पूर्ण होतोय. मी खूप समाधानी आहे. मागे वळून पाहताना खूप कामं केली, प्रशासकीय केली, विकासात्मक केली आणि संस्थेच्या गुणात्मक दर्जात्मक देखील केलेली आहे. आणि एकंदरीत जर लेखाजोखा म्हणून जर पाहिलं आणि मला तुम्ही सेक्रेटरीला विचारलं तर मला असं वाटतं की संस्थेच्या सगळ्या सभासदांसमोर वर्षाचा लेखाजोखा आहे, पण खूप समाधानी आहे आणि यशस्वीपणे काम करू शकलो. कुठल्याही प्रकारचा डाग येऊ दिला नाही. निर्भयपणे भयमुक्त जनता शिक्षण संस्था, विकासाभिमुख जनता शिक्षण संस्था आणि भ्रष्टाचार
मुक्त जनता शिक्षण संस्था, आणि आज आम्हा 10 लोकांबरोबर पूर्ण संस्थेच्या शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींमध्ये प्रचंड उत्साह जोश पाहायला दिसतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. मला एक बाजू आणखी अशी सांगायची की आज प्रत्येकाला मान सन्मान मिळतोय, प्रत्येकाला विचारात घेतलं जातंय, प्रत्येक सामान्य माणसाला वाटतंय मीच अध्यक्ष आणि मी GS, हा विश्वास आम्ही केला. म्हणजे नवे पर्व बदल सर्व ही जी तुमची टॅगलाईन आहे, त्या टॅगलाईन प्रमाणे तुम्ही संस्थेचा भौतिक विकास असेल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ असेल, किंवा संस्थेला आणखीन उंचीवर नेण्याकरता काय काय करता येईल या पद्धतीने तुम्ही काम करताय. हुकुमशहा पद्धत 2023 पूर्वीपर्यंत होती असं म्हणलं तर हरकत नाही. आत्ता तुम्ही म्हणलात की प्रत्येकाला आपलंसं वाटतं. काही काळ असा होता की संस्थेच्या कार्यालयामध्ये कोणाला यायचं म्हणलं तरी भीती वाटत होती, पण आज मनसोक्तपणे जसं तुम्ही म्हणला प्रत्येकाला वाटतं मी जनरल सेक्रेटरी आहे, प्रत्येकाला वाटतं मीच अध्यक्ष आहे. एवढं मोकळीकता, एवढं चांगलं वातावरण तुम्ही निर्माण केलात, निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला पुढे होणारच आहे. पण आव्हानं प्रचंड होती या वर्षभरामध्ये, कारण अनेक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास आहे. खरं तर तुम्हाला केवळ संस्थेतच नाही तर पूर्ण राज्यभर चालतं फिरतं शैक्षणिक क्षेत्रातली डिक्शनरी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ही आव्हानं तुम्ही ह्या वर्षभरामध्ये कशी पेलवलीत? माझी दिनचर्या अशी असायची, सकाळी 6:30 ते रात्री 12, कधी कधी 2 वाजेपर्यंत. जेव्हा जनता शिक्षण संस्थेतील या सभासदांनी अतिशय दांडगा विश्वास माझ्यासारख्या एका सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यावर टाकला आणि आव्हानं मला माहिती होती आणि आतूनची सगळी प्रश्न माझ्या माणसाने आहे, शाखाने प्रश्न माझ्या तोंडपाठ होते आणि त्या प्रत्येक आव्हानावर उत्तर मी शोधलेलं यापूर्वीच होतं. त्यामुळे मी अतिशय शांतपणे संयमाने माझ्या संपूर्ण सहकार्यांना बरोबर घेऊन ही सगळी आव्हानात्मक प्रश्न शासन दरबारी असतील, गाव पातळीवर असतील, शाखा पातळीवर सर्व समावेशक भूमिका घेऊन सेवक, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ, तया सभासद, गव्हर्निंग, शाखा प्रमुख ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि हे करत असताना कुठल्याही आविर्भावात एक आपण कोणीतरी संस्थेचे आहोत, एक पद आहे, ही भावना आम्हा 10 लोकांना स्पर्श करू शकली नाही. आणि सुरुवातीलाच आम्ही ठरवून घेतलं आपण सेवक आहोत, आपण सेवक आहोत, आपण साहेब नाही. म्हणून मी गमतीने जेव्हा कधी कधी तुम्ही लोक सगळे मला वरिष्ठ साहेब म्हणतात तेव्हा माझं वाक्य लगेच येतं, सरजी तुम्ही माझे साहेब, मी तुमचा कार्यकर्ता. आणि एक कार्यकर्ता म्हणून जमिनीवर आहोत. खूप आव्हानं होती, ती लीलया पेलवली आपण पाहिलेली आहे. लाटेसारख्या शाळेचं संरक्षक भिंत बांधली, ग्रामस्थांकडून 20 गुंठे प्राचार्य गिरमे सरांच्या माध्यमातून जागा आपल्याला मिळाली. 9 लाखापर्यंतचं संरक्षक भिंत अतिशय आकर्षक देखणं आपण केलं. वडगावची शाळा खूप जुनी आहे, ती मोडकळीस आली होती. 55 लाख रुपये त्या शाळेसाठी खर्च केला. तत्कालीन संचालक मंडळ आणि ग्रामस्थ यामध्ये वाद झाले होते. ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांना येऊ देत नव्हती. पहिली आम्ही मिटिंग ग्रामस्थांबरोबर घेतली, त्यांना विश्वासात घेतलं आणि वडगाव शाळेच्या विकासाला पहिलं प्राधान्य दिलं. त्या शाळेचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला. 55 लाख रुपये खर्च करताना संस्थेने काही भाग, ग्रामस्थांनी काही भाग आणि लोकवर्गणीतून आणि देणगीदाराकडनं अशा त्या पैशाचं नियोजन केलं. केवळ संस्थेच्या अकाउंटला पैसे शिल्लक आहेत म्हणून ते उधळायचे नाही, तर मॅक्सिमम थोडेफार संस्था आणि बाकीची आर्थिक रसद बऱ्यापैकी बाहेरून उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे आपण जेजुरीत आल्यानंतर जेजुरीला संरक्षक भिंत झाली, उत्तम प्रवेशद्वार त्या ठिकाणी सुरू आहे. जेजुरीला प्राथमिक शाळेची मंजुरी आपण मिळवली. लाटेच्या प्रशालेमध्ये आपण प्राथमिक शाळा सुरू करतोय. आजच आम्ही गव्हर्निंग काउन्सिलला ठराव घेतला आहे, संस्थापक वंदनीय दादासाहेबांच्या नावाने ते प्राथमिक शाळा आपली सुरू होते. संस्थापक वंदनीय दादासाहेब यांचं मूळ गाव आंबळे, तालुका पुरंदर. त्या ठिकाणी संस्थेचा आर्थिक स्तर चांगला नसताना हे धाडस आम्ही केलं आणि जवळजवळ 2 कोटी अंदाजे खर्चाची स्लॅबची इमारत बांधण्याचा आपण संकल्प केला आणि ती इमारत आज कामकाज चालू आहे, तिचं फुटिंग झालेलं आहे. या कामकाजामध्ये एका भारत फोर्ज कंपनीकडे आपण अप्रोच झालो. 4 खोल्या त्यांच्याकडनं
ग्रामस्थांकडनं 2 खोल्या आणि संस्थेकडनं 2 खोल्या, अशा 9 खोल्यांची जवळजवळ 1.5 ते 2 कोटीची इमारत त्या ठिकाणी आज कामकाज सुरू आहे. दापोलीसारख्या शाळेमध्ये अद्यावत 15 ते 16 लाखाचं सुसज्ज असं शौचालय आम्ही बांधलं. त्याचबरोबर पेरण्याच्या शाळेत सुसज्ज शौचालय बांधलं. अनेक ठिकाणी क्रीडांगणाचे प्रश्न, बेंचेस, भौतिक सुविधा, फॅन, रंगकाम, औंधला आपण शौचालय एका कंपनीच्या मार्फत तत्कालीन मुख्याध्यापक, यामध्ये मुख्याध्यापक शिक्षकांचा देखील खूप मोठा सहभाग आहे. त्याचबरोबर चाकणला आपण CBSE स्कूलची मंजुरी घेतोय. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BBA BCA सारखे कोर्सेस आपण त्या ठिकाणी मंजूर केले. ते आता आपल्याला जून जुलैमध्ये सुरू होतील नेक्स्ट अकॅडमिक इयरमध्ये. त्याचबरोबर नर्सिंग, इंजिनिअरिंग, कृषी यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम आपण आपल्या संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या अनेक संस्थांच्या शाळांच्या जागांची लिटिकेशन होते, ते आपण जवळ कम्प्लिशन करत आणलेलो आहे. हिंजवडीसारख्या शाळेमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासाची कामं प्राचार्य अतुल पोतारी सर यांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर या संस्था कार्यालयामध्ये कोणी फिरकत नसायचं. किमान रोज 50 ते 100 लोकांची वर्दळ असते. लोक अतिशय मोकळेपणे कार्यालयात येतात. लोकांना या बसा म्हटलं जातं. काही न दिलं तर किमान 1 ग्लास पाणी आणि 1 चहा आम्ही प्रत्येक आलेल्या माणसाला देतो. आणि संस्था ही एका गटाची नाही, एका पॅनलची नाही, जनता शिक्षण संस्था ही सगळ्यांची आहे. आणि त्या ठिकाणी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक माणसाचा मान सन्मान होतो. गुणवत्तेच्या बाबतीत जर तुम्ही विचारलं तर आम्ही गुणवत्तेवर खूप फोकस केला आहे. आम्ही संस्थांतर्गत इन्स्पेक्शन ही प्रक्रिया राबवली. संस्थेचं संस्थांतर्गत शाळा तपासणी झाली, त्याचे चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला. संस्था स्तरावर आम्ही क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. तो एक विभाग संस्था पातळीवर निर्माण केला आहे. सांस्कृतिक विभाग संस्था पातळीवर आम्ही कार्यान्वित केला आहे. आणि त्याचाही सांस्कृतिक महोत्सव नजीकच्या काळात अगदी आत्ता 29 तारखेला होतं आणि त्याचं नियोजन तुमच्याकडे आहे. त्यामुळे सगळ्याच आघाडीवर एकाच वेळेस संस्थेचा अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज चालू आहे. सर, संस्थेचा एकंदरीत जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या स्वायत्त असे इमारती आहेत. पण IT क्षेत्र असणारं हिंजवडी या ठिकाणी मात्र संस्थेच्या मालकीची इमारत नाही आहे. तिथं भाडेतत्वावर संस्थेला तिथं इमारत घ्यावी लागली आणि त्यातनं ते काम चालू आहे. हे कुठेतरी खंत वाटते तुम्हाला? 100%. याकरता नियोजन काय पुढे? आता तुम्हाला माहिती आपण शिक्षक म्हटले की आपल्याला खूप मर्यादा आहे. आपल्या पाठीमागून आलेल्या शिक्षण संस्था कुठे गेल्या. आपण याचं कारण आपण गटातटात विभागलो गेलो. आपल्याला कोणताही राजकीय पाठबळ नाही, एक प्रमुख त्याचं कारण आहे. आणि आपल्यातले मतभेद, द्वेष, त्यामुळे संस्था असत राहिल्या. तत्कालीन संचालक मंडळाने मी ऐकून आहे 2006 साली जागदाळे सर सांगतात की जागा घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मालकी आणि मक्तेदारी सिद्ध करणारे जे प्रस्थापित होते त्यांच्या काही 8 तासापुरती जागा मिळू शकली नाही. आज ग्रामपंचायतीची इमारत आपण वापरतोय. प्रचंड मोठं भाडं द्यायला लागतंय. 7-7 लाख रुपये देताना, चेकवर सही करताना अगदी जीव कासावीस होतो आतोजी. परंतु हे अतिशय अवघड काम. परंतु जाणीवपूर्वक शासनाचे शाळांसाठी भूखंड आरक्षित असतात. आणि हिंजवडी IT क्षेत्रामध्ये, त्या परिसरामध्ये जर एखादा भूखंड घ्यायचा आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड मोठं राजकीय पाठबळ लागेल, त्याशिवाय तो मिळणार नाही. आणि आपण अतिशय नगण्य माणसं आहोत. परंतु इच्छाशक्ती मात्र आमची नक्की आहे. आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावर, दादामाईंच्या आचरणावर नजीकच्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न नक्की केला जाणार आहे. यश कितपत येईल पण ती खंत आहे, पण तो प्रयत्न आपण नक्की करण्याचा आमचा मानस आहे. सर, भविष्यातील विजन काय संस्थेबद्दल? संस्थेतील भविष्यातील विजन ही संस्था दादामाईंनी ज्या उदात्त त्यागातून काढली, ही संस्था त्या कुटुंबात असावी. त्या कुटुंबातील पुढील पिढीतील वारसदार तर हयात अध्यक्ष असावे, हे पहिलं आमचं धोरण आहे. संस्थेतले गट तट कर्मचाऱ्यांमधले छोटे छोटे प्रश्न, काय प्रश्न आपल्याकडे, फक्त गैरसोयीची बदली हा कळीचा मुद्दा आहे. आणि अशा किती बदल्या होतात. यापूर्वी झालेल्या आहेत
आपल्याला थोड्या का वेळा गैरसोयीच्या बदल्या कराव्या लागल्या त्याला पर्याय नसतो, पण याही बदल्या भविष्यात टाळल्या जातील आणि शक्यतो आपापल्या सोयीच्या शाखा जर दिल्या तर कर्मचारी आनंदाने काम करतील. त्यामुळं स्थैर्य देण्याचा नक्की प्रयत्न आहे, म्हणजे कर्मचारी समाधानाने काम करू शकतील. पण तितका सकारात्मक प्रतिसाद ज्यांच्या कोणाच्या असं वाटतं गैरसोयीच्या बदल्यात त्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद होणं हेही गरजेचं आहे. हा छोटा प्रश्न आहे आपल्यासाठी. संस्थेच्या अद्ययावत इमारती होणं, आधुनिक तंत्रज्ञानासारखे विषय आणि सगळी उपकरणं साहित्य संस्थेमध्ये येणं. आज मला बघा, आपण सगळे पुणे शहरात राहतो, आपण मराठवाडा किंवा ग्रामीण भागातून आपण सगळे येतो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून आपण लोक आलेले असतो. आज आपले स्लॅबची घरं बंगले झाली, गाड्या झाली, आपली वैयक्तिक प्रगती झाली, पण ह्या संस्थेची प्रगती खुंटली. आज आपल्या इकडं इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज असं काही नाही. आपल्याकडं वडगाव, चाकण आणि म्हाळुंगे या ठिकाणी मोठी लँड आहे. कोलॅबरेशनमध्ये ज्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याशी करार करून अशा प्रकारचे ॲफिलेशन घेऊन व्यावसायिक अभ्यासक्रम, मेडिकल कॉलेजेस, ॲग्री कॉलेजेस, ITI, कम्प्युटर इन्स्टिट्यूट्स आणि छोटे मोठे कोर्सेस हे परवानगी घ्यायची. आता ही परवानगी घेताना काय काय करावं लागतं, सगळे टेबल पाहायला लागतात. आहे का आपल्या संस्थेत कॅपॅसिटी? नाही, परंतु आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. अशा प्रकारचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्याचं आणि मंजुरी मिळवण्याचं कामकाज करण्याचा नक्की प्रयत्न तरी करू. पण हे विजन आहे, ही संस्था हायटेक ग्लोबल संस्था म्हणून भविष्यात ओळखली जाईल, हा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न सर, संस्थेचा एक इतिहास पाहता आजपर्यंतचे जनरल सेक्रेटरी जेव्हा केव्हा निवडून आला, अध्यापनाचं कार्य मात्र त्यांनी शून्य केलं, हे उघडपणे सांगतो मी तुम्हाला. पण हा पहिला जनरल सेक्रेटरी आहे की तो आपलं अध्यापनाचं काम पण पूर्ण करतो आणि संस्थेसाठी पण वेळ देतो. ही लिलिया कशी साधली जाते? मुळात अतुलजी, मी या संस्थेत कोण आहे? कर्मचारी आहे, सेवक आहे, मी नोकरीला आलेले. प्रथमतः मी शिक्षक आहे आणि संघटनेत काम करत असताना पहिलं आपल्या पगाराचं काम करायचं हे नसानसात भिनलेलं आहे. जेव्हा संघर्षाचा काळ होता माझा तेव्हाही तुम्ही पाहिलं मी कामाला कधीही टाळलं नाही आणि कधीही लोकांना प्रेस्टीज वाटतं, मी का क्लास टीचर व्हावं, मी का सुपरविजन करावं, मी का बुलेटिन घ्यावं. हे पद्धतीचे कार्य झाल्यानंतर कदाचित त्या काळात प्रेस्टीज केलं असेल, पण हे आपलं कर्तव्य आहे. ज्याचा पगार घेतो ते काम आपण आधी केलं पाहिजे. म्हणून आजही मी, म्हणजे कालपर्यंतही आणि आजही जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर, मी जनरल सेक्रेटरी 12 नंतर आहे, माझ्या कार्यालयात गेल्यानंतर मला विचारणारा माझा प्राचार्य आहे, ते माझे बॉस आहेत, मी त्यांचा एम्प्लॉई आहे. आजही 6:30 ते 6:45 याच वेळेत मी कॉलेजमध्ये असतो. आजही मी क्लास टीचर आहे. आजही मी सगळे अध्यापनाचे तास घेतो. वेळ प्रसंगी माझ्या प्राचार्य काकडे मॅडम मला बुलेटिन देखील देतात, त्या मी आनंदाने घेतो आणि सगळं माझं लेखी कामकाज पेपर तपासण्यापासून सगळं करतो. माझ्या प्राचार्य आणि उपप्राचार्याने मला धन्यवाद द्यायचे. मी त्यांना एकच रिक्वेस्ट केली होती की पहिल्या हाफमध्ये सगळ्या माझ्या तासिका बसवायत, त्यामुळं 10:40 माझं अध्यापनाचं कामकाज संपतं. जेव्हा परीक्षा असते तेव्हा परीक्षा विभागाला मी स्वतः सांगितलं असतं, सगळ्यांना जशी परीक्षेचे टर्न टाकतात तशी मलाही टाका. त्यामुळे मी सवलत घेते. त्याचं कारण काय, आत्तापर्यंत पाहिलं आहे, त्यामुळं आता आपल्याकडं बोट कोणी दाखवू शकणार नाही आणि म्हणूनच मला अतिशय सक्षमपणे काम करायला लागतं. आणि माझे सगळे 9च्या 9 पदाधिकारी माझ्या सकट सगळे अध्यापनाचं काम करतात. आपलं हे कर्तव्य आहे. आधी आपण शिक्षक, त्यामुळं तुमच्यासारख्या माणसाला टंगळमंगळ करता येणार नाही, तास बुडवता येणार नाही, नाही म्हणता येणार नाही मी कसं घेऊ, आणि ते केलं पाहिजे आपण, ही आपली ड्युटी आहे. संचालक म्हणून हा एक वेगळा जो आदर्श तुम्ही सर्वांसमोर ठेवला आहे, निश्चितच तो उल्लेखनीय. हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू या उक्तीप्रमाणे तुम्ही जनता शिक्षण संस्थेची सेवा करताय. केवळ सेवाच नाही तर तिला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. भविष्यातील काळाकरता तुम्हाला, तुमच्या सर्व संचालक मंडळाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण इथं आलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, गेली अनेक वेळ झाला पण जनता शिक्षण संस्थेचे एक संघर्ष योद्धा
बुलंद तोप, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी धावून जाणारा एक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक सुभाष जिजावळे यांनी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जनता शिक्षण संस्थेला एक वेगळ्या उंचीवर ते नेऊन ठेवलेले. निश्चितपणे याच्यामागे खूप मोठा संघर्ष होता, सहज आणि सोपं नव्हतं, परंतु त्याच्यावरती ही मात करून ही माझी मातृभूमी आहे, ही कर्मभूमी आहे, हिच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे याकरता धडाडीनं सातत्याने शिक्षकांच्या सोबत राहून, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून संस्था ही कशी प्रगतीपथावरती घेऊन जाता येईल याकरता सातत्याने प्रयत्न करणारे आज आपल्या समवेत चर्चेला होते. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे निश्चितपणे आम्हाला सांगा. आजपर्यंत जर आमचं चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद. विश्वासाने केलं. म्हणजे नवे पर्व बदल सर्व ही जी तुमची टॅगलाईन आहे, त्या टॅगलाईनप्रमाणे तुम्ही संस्थेचा भौतिक विकास असेल,